विलास 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 आपण फ्रॉक तुला घेऊया. घालायचंय काय? ते लहान मुलं होणार आहे काय तरी काय उगाच बोलतो. अरे घेऊया तो ना पोरगा आहे. अरे हो. हे इले. आंघोळीसाठी टप घेऊया. नको नको आपल्याकडे भरपूर टप आहेत त्याच्या लोकांचे. विलास विलास काय? एक खुळकुळा घेऊन ये ना बाळासाठी. आपला खुळकुळा करून टाकला तेवढा कमी झालाय का? आणखी खुळकुळे कसले घेतो? अरे होईल एक खुळकुळा खेळायला. बरं थांब जरा, मी बघतो दुकानात चांगला मिळतो का. थांब जरा. विलास काका खुलकुला आणायला गेला. हे पाहिजे तुला हे पाहिजे. सारंग, एक मिनिट, एक्सक्यूज मी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हाय हाय. बॅडमिंटन वाटतं झालं खेळून. हो, घरी चाललो. घरी जा घरी जा. आई वाट बघत असेल, बाबा वाट बघत असतील. कोण अडतंय कोण अडतंय कोण कोण आई आई आई. शू क्यूट. जोजी. बाबा येतो खुलकुला घेऊन. बाबा कुणाचा रे, कुणाचा मुलगा? कुणाचा म्हणजे हा विलासचा. काय? हो. विलासचा? अरे पण मग श्यामल? श्यामलचं काय? श्यामलला काय नाही. तिला माहितीये? तिला काय सांगायचं. जाऊ दे मरू दे मरू दे. म्हणजे अरे विलासला पहिली बायको आहे ना? आहे. आणि मग तरी सुद्धा श्यामल बरोबर? बघ ना कमालच करतो. त्याचं काय त्याची पहिली बायको जरा खेडवळ आहे म्हणून त्याने तिला गावालाच ठेवली. कटकट गेली परस्पर. नाव काय रे? बायकोचं नाही, मुलाचं. मुलाचं मर्फी. नाव सुद्धा वेगळंच आहे नाही? सगळंच वेगळं आहे त्याचं. श्यामला सांगू नका प्लीज. नाही नाही प्लीज. अच्छा मी निघते. बाय बाय. गोड आहे नाही? कम्माल आहे. बाय बाय. बाय. विलासचा मुलगा गोड. विलासची पहिली बायको. टाटा 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 टाटा. ए श्यामला. सायलेन्स. श्यामला, अगं तुझ्या विलासने काय केलं माहितीये? काय? अगं मी पाहिले माझ्या डोळ्यांनी. हले बाळा, हले दूध पिऊन झालं बाळाच्या. आता काका चहा पितो. आता थोड्या वेळाने दुसरा काका येईल आणि मग बाळाला घेऊन भूल फिरायला जाईल. मग तिकडे एक बाळाला भेटायला एक हम्मा येईल. हम्मा आली वाटत. अरे का? बदमाशी उघडकीला आली म्हणून आश्चर्य वाटलं? बदमाशी? बघ तू तुला बाबा म्हणतोय. अगं. हा तुझा मुलगा हे कळलं मला. सारंगने सांगितले मीनाक्षीला. सारंगने सांगितलं? काय नालायक माणूस आहे. मी तेच म्हणतीये. मी तुझ्यावर विश्वास टाकला आणि तू गळा कापलास माझा. अगं पण आता बायको तरी का लपवतोयस? बोलून तिला बाहेर. हा हे बघ श्यामल, तुझा गैरसमज झालाय. फसवणारा प्रत्येक मनुष्य असंच म्हणत असतो. अगं पण तुला मी तू एवढं ढोंगी अशी असं वाटलं नव्हतं मला. ढोंगीपणा काय त्याच्यात? अगं तू माझं ऐकून तर घे. हे मूल मला तिथं पायरीवर ठेवलेलं सापडलं. ते माझं नाहीये. वाटेल त्या गोष्टी रचून सांगू नको, समजलं ना? तुझ्यावर विश्वास टाकायला मी काय एवढी मूर्ख नाहीये. अगं पण तू माझं ऐकून तर घे. बापरे, भलतीच भडकलेलीस ते. तू इकडे इकडे इकडे. अरे बरं एक काम कर, तू चहा घे, म्हणजे तुला बरं वाटेल. घे 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 ना, चहा घे चहा घे. काय चहा घे. असा तुम्ही असा तुमचं काय देताय असायला? आमच्या तोंडाला चहाची काळोखी पासून ती निघून गेली. तुम्ही असा तुमच्यामुळे झालंय सगळं. ऐकून घेतलं पाहिजे ना गप्प. काय साखर कमी पडली वाटतं. बरं झालं, नाही तर तोंडाला मुंग्या आल्या असत्या आतापर्यंत. आले मप्पी बाबा तू आहे कुठे? नाही ललाची नाही बाबा नाही ललाच्या. अरे काकाने मग चहानी आंघोळ केली. बघ 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 त्याला शिकव बघ आंघोळ कशी करायची. नाही बाबा नाही ललाच नाही. तेव्हा तुझ्या तुम्ही काय आणलं? बा बॉ बॉ. तुला काय अक्कल आहे काय झालं? हे माझं मुल असं तू मीनाक्षीला काय सांगितलं? मी मीनाक्षीला सांगितलं. तुला तुला कसं कळलं? ते आता बाहेर करून गेली. काय मीनाक्षी बाहेर करून गेली? तिला मीनाक्षी नाही, श्यामला. श्यामला माझ्या तोंडावर चहा फेकून गेली. काय? तुला वाटलं मी चहा आंघोळ केली? अरे मी मीनाक्षीला सांगितलं होतं सांगू नकोस म्हणून. चावट श्यामला, ए श्यामला. काय डॅडी? काय डॅडी? तू वेळच्या वेळी कामं करायला कधी शिकणार आहेस? कशाबद्दल म्हणताय?
तुम्हा लोकांना जर सांगितलेल्या गोष्टी लक्षात राहत नसतील तर एक स्मरणवही घेऊन ठेवा. 2 दिवस झाले हा टीव्ही बिघडलाय. काय केलंस तू? आज करते फोन. आज नाही, आत्ता. आज संध्याकाळपर्यंत हा टीव्ही दुरुस्त झालाच पाहिजे. उद्या तो टीव्ही पोहोचला पाहिजे. हॅलो, हा सुमार एंड कंपनी. ते मिस्टर ठारकर आहेत का? आय मीन वाठारकर आहेत का तिथं? किती बरं वाटलं तुझा न रागावलेला आवाज ऐकून. क्षमा, त्या दिवशी. शट अप. फालतू गोष्टी बोलू नका. तुमच्या दुकानात नेलेला टीव्ही बिघडलाय. तुम्ही अजून किती गोष्टींमध्ये फसवणूक करणार आहात? आम्ही केव्हाही तयार आहोत दुरुस्ती करायला. मनाची, टीव्हीची. आज संध्याकाळपर्यंत टीव्ही दुरुस्त झाला पाहिजे. डॅडींची ऑर्डर आहे तशी. करंट अजून चालू आहे. टीव्ही तर दुरुस्त करतोच आहे. आणखी काय काय दुरुस्त करायचंय? फक्त टीव्ही. बापरे, टीव्ही काय? मला वाटलं काही संबंध बिघडले असते तर ते पण दुरुस्त करायचे. ते दुरुस्तीच्या पलीकडे गेलेत. टीव्ही लवकर दुरुस्त करा. डॅडी पार्टीहून यायच्या आत तो दुरुस्त झाला पाहिजे. नाही, ते तर करतोच आहे ना मी, पण एक्झॅक्टली काय झालंय टीव्हीला? या आवाज येत नाही, चित्रही स्थिर राहत नाहीये. प्रेम पण स्थिर राहत नाही. हे तर काही यंत्रच आहे ना. प्रेम स्थिर व्हायला एकमेकांबद्दल विश्वास असावा लागतो. हा, पण विश्वास हा स्क्रू प्रमाणे घट्ट असावा लागतो. उगाच जराशा धक्क्याने सैल होता का म्हणे. पण काही गोष्टी विश्वासात घेऊन सांगाव्या लागतात. पण त्या सांगायला गेलं तर लोक तोंडावर चहा फेकून मारतात. अगं, तुला फसवून मला काय मिळणार आहे? हे बघ, मी तुझ्या गळ्या शपथ सांगतो, तुझ्याशिवाय दुसरी कुठलीही मुलगी माझ्या आयुष्यात आली नाही आणि कधी येणारही नाही. इतकं रामायण घडल्यावर मला सांगतोस? पण मी त्या दिवशी तुला सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यावर तुझा विश्वासच बसला नाही. मी आणि सारंग, आम्ही दोघे अनाथासारखेच वाढलो. अनाथपणाच्या यातना काय असतात त्याची पूर्णपणे कल्पना आहे आम्हाला. त्यामुळे दारात ठेवलेल्या मुलाच्याही वाट्याला तो अनाथपणा येऊ नये म्हणून आम्ही सांभाळला त्याला. खरंच मी उतावळेपणानं उगाच गैरसमज करून घेतला. सॉरी. तो गैरसमज आता काढून घे आणि गैरसमज ओठांमुळे नाही, कानांमुळे झाला. पाहिजे तर कान धर. कान हे धरण्यासाठी नसतात, कुजबुजण्यासाठी असतात. अभिनंदन, लकीच झाले तू. हे फक्या, मी तुला संध्याकाळी पाहायला येतो. हो, म्हणजे लाखोपती माणूस कसा दिसतोय पाहण्याची माझी इच्छा होती. ती तुला पाहिल्यावर पूर्ण होईल. अच्छा, संध्याकाळी लेलेबाई, लेलेबाई, संध्याकाळी भेटूया. लेलेबाई, आया या 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 लेलेबाई या. असं तोंड भरून स्वागत करण्यापेक्षा माझे कपडे द्या. तयार? कपडे तयार. हे घ्या. 57 रुपये वनली. 57 रुपये झाले? 57. बर, हे पहा, माझ्या घरी जायला रिक्षाला 7 रुपये पडतात. ते सांगितलं तुम्ही मगाशी. मगाशी नाही, काल सांगितलं मी. कळलं? आणि अशा माझ्या चक्रा 8 झाल्या. काय? 8 7 56 रुपये आणि हा 57वा रुपया. कळलं? इथं भेटलात, वर भेटू नका. समजलं का? अच्छा, बाय बाय. काय नशीब आहे चालू. लोक इथं लाखोपती होतात, पण इथं आमच्याच बिलातल्या 56 टिकल्या सुद्धा आमच्या हातावर टिकल्या नाहीत. त्याला नशीब म्हणतात ते लोक काय वेगळेच दिसतात. तुम्ही पुन्हा या, नाही तुम्हाला सर्कसचा तंबू शिवून दिला तर नाव नाही सांगणार.
सर येस. जॉन्सन अँड जॉन्सनच्या अय्यंगारांचा फोन आला होता. दुपारी 12:30ची अपॉइंटमेंट दिली आहे त्यांनी. गुड आणि त्या मॉडेल शीलाचा पण फोन आला होता घरून. गुड. पण आपल्यासाठी बहुतेक काम करणार नाहीये ती. व्हेरी गुड. काय? हा सर, एक्सरे ऍडव्हर्टायझिंग कडे जाते ती. खोसलानी बहुतेक जास्त पैसे द्यायची तयारी दाखवलेली दिसते. अगं पण तिच्या भरोशावर मी अख्खी कॅम्पेन तयार केलेली आहे. हे काय अप्रुव्हल सुद्धा आलेलं आहे. आता ते फॅन्टास्टिक सायकल्स वाले माझ्या तोंडात गाढवाचं शेण घालणार आहेत. नंबर सांग तिचा. 21256. 2 5. हॅलो, कोण शीला? हो मी प्रकाश बोलतोय. हे बघ तू ऐन वेळी काम ना करू मला तोंडघशी पाडतीये. हे बघ तू खोसलांशी कॉन्ट्रॅक्ट केलेस का? मी अजिबात कॉन्ट्रॅक्ट वगैरे केलेलं नाहीये. हा, पण मला जास्त पेमेंट हवं. हा अगं पण तुम्ही असं करता का? कसं? तुम्ही आज संध्याकाळी माझ्या फ्लॅटवर येता? ठीक आहे, मी येतो संध्याकाळी तुझ्या फ्लॅटवर. ए बाई, अगं मला वाटलं ड्रिंक म्हणजे तू कोल्ड ड्रिंक आणतेस की काय? असलं काय घेत नाही मी. आय डोंट बिलीव्ह. हा, एकदा भाल्याबरोबर मी भांग घेतली होती. मग अगं मग काय सॉलिड गोंधळ घातला म्हणे मी. सारखा हसत होतो आणि माझं असणं थांबत नव्हतं म्हणून दीपा रडत होती. हे बघ, हे असलं काही नको, तू ताबडतोब सही करून टाक बघू. अगं पण अजून मी कॉन्ट्रॅक्टवर सही केलेली नाहीये. एकच पेक घेणार मी. ओके, घ्या. Cheers. तुझे वडील वाटतं मिलिटरीत असतात. अजून एक घोट सुद्धा घेतला नाही तर लगेच केक बसली वाटतं. का? अहो, तो माझ्या मोठ्या बहिणीचा फोटो आहे. बहिणीच आहे. माया होमगार्ड होती. अरे 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 अरे, अजून आहे. घ्या ना. हो.